Welcome once again to Param Community, and today we will start our lecture second of heredity and evolution. लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलंय की हेरिडिटी म्हणजे काय, त्याचं ट्रान्समिशन कसं होत आहे, कुठले जेनेटिक मटेरियल, त्याचं स्ट्रक्चर, टाइप्स ऑफ आरएनए, प्रोटीन सिंथेसिस, दॅट मीन्स ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन या सर्व प्रोसेस बघितल्या. आणि आता या लेक्चर मध्ये आपण कव्हर करू इव्होल्यूशन अँड एव्हिडन्सेस ऑफ एव्होल्यूशन. दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्क्राइब लेटर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल दिस इज ऑल अबाउट बिग बँग थेरी. इव्होल्यूशन जे झालंय ते इव्होल्यूशन हे सगळ्याच गोष्टींमध्ये झालं, फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच नाही. एंटायर कॉस्मॉस अंडरवेंट इव्होल्युशनरी प्रोसेस. स्टार्स तयार झालेत, हे बायोस्फिअर तयार झालं, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये तयार झालेत, राईट. तर वन बाय वन आपण या चॅप्टर मध्ये आता याला कव्हर करणार आहोत, राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ इव्होल्यूशन अँड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. वेल, नेहमीप्रमाणेच लेक्चर सुरू करते वेळी आपण तुमचे जे क्वेश्चन दिलेले असतात, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, तर ते क्वेश्चन्स आपण आन्सर करण्याचा ट्राय करू. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स इन अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. अपेंडिक्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. आता मोस्ट ऑफ टाइम यू मस्ट हॅव हर्ड, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अपेंडिक्सचं ऑपरेशन तुमच्या घरामध्ये असेल किंवा नातेवाईकामध्ये असेल, अपेंडिक्सचं ऑपरेशन करून त्या अपेंडिक्सला काढून टाकतात. मग जर बॉडीचा एखादा पार्ट जर आपण काढून टाकला तर मग त्याच्या वाचून त्या ऑर्गन विना आपण जिवंत राहू शकू का? आपल्या बॉडीच्या कुठल्या प्रोसेस डिस्टर्ब होतील का? येस, ऑब्व्हियसली होतील, पण डिपेंड करेल तो ऑर्गन कुठला आहे. मग आपल्याला प्रश्न काय केलाय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स. अपेंडिक्स आहे, अपेंडिक्सचं ऑपरेशन केलंय आणि त्याला बॉडीच्या बाहेर काढून सुद्धा टाकलंय, परंतु आपल्या बॉडीवरती कुठलाही इफेक्ट त्याचा झाला नाही. दॅट मीन्स तो ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट होता, पण त्याला कुठलं फंक्शन नव्हतं. मग जर असे ऑर्गन्स तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील की ज्यांचं फंक्शन कुठलंही नाही, स्टील दे आर रिमेनिंग इन युअर बॉडी, स्टील दे आर प्रेझेंट इन युअर बॉडी, असे जे ऑर्गन्स असतील, फंक्शनलेस ऑर्गन जे असतील, त्या ऑर्गन्सला आपण बोलणार व्हेस्टिजियल ऑर्गन्स. पुढे आल्यानंतर आपण व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे परत डिटेलमध्ये एव्हिडन्सेस मध्ये त्याला कव्हर करूच. स्टील या वेळेपर्यंत फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा की फंक्शनलेस ऑर्गन्स प्रेझेंट इन युअर बॉडी आर टर्म्ड ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल हा इंग्लिश शब्द आहे, त्याचा एक मिनिंग जर आपण मराठीमध्ये बघितला तर वेस्टिज म्हणजे लवलेश राहणे, म्हणजे एखादी गोष्ट शिल्लक असणे, अँड दॅट इज प्रेझेंट इन युअर बॉडी, ते तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. हंड्रेड्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन युअर बॉडी. ठीक आहे ना. आता त्या 100ची लिस्ट आपल्याला इथे काउंट करायची नाहीये, पण त्याच्यापैकी अपेंडिक्स इज वन ऑर्गन दॅट इज वेस्टिजियल. क्लिअर. आता मग मुद्दा काय येतोय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. इट इज फंक्शनलेस. ऑलरेडी आपण सांगितलंय, मी इथे लिहितोय याचा आन्सर. इट इज फंक्शनलेस ऑर्गन. वेल, 1 मिनिट. इट इज फंक्शनलेस. याचा कुठलंच काम आपल्या बॉडीमध्ये नाही, पण मग आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट का आहे? येस, याचं फंक्शन होतं, बट लॅक्स ऑफ इयर्स अगो, जेव्हा ह्युमन मध्ये इव्होल्युशन झालेलं नव्हतं, जेव्हा ह्युमन बिईंग्स हे जंगलामध्ये राहायचे आणि झाडाचे पार्ट तोडून खायचे किंवा पान खायचे किंवा व्हॉट एव्हर सेल्युलोजिक मटेरियल खायचे, असं फूड मटेरियल की ज्याच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट आहे, तर त्या सेल्युलोजला डायजेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये हा ऑर्गन डेव्हलप झालेला होता, आणि दॅट इज युअर अपेंडिक्स. आता आपण अन्न शिजवून खातो, दॅट मीन्स त्याचं डायजेशन ऑलरेडीच आपण अर्ध करून टाकतोय, राईट. मग आता सेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी या अपेंडिक्सची आपल्या बॉडीमध्ये अजिबात आवश्यकता नाही. परंतु रुमिनंट ॲनिमल्स हॅव दिस ऑर्गन. रुमिनंट ॲनिमल्स हॅव दिस ऑर्गन दॅट इज अपेंडिक्स. कशासाठी? फॉर सेल्युलोज डायजेशन. हे या क्वेश्चनचं आन्सर झालं. म्हणजे इन शॉर्ट मिनिंग जर लक्षात घ्यायचा झाला तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ युअर अपेंडिक्स. Appendix is useful for digesting the cellulosic food material or digestion of cellulose. मी cellular लिहिलं बाय मिस्टेक, सेल्युलोज लिहायचं होतं मला इथे. वेल, सेल्युलोज डायजेशन. क्लिअर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघू. आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर च्युइंग फूड? नो. विजडम टीथ म्हणजे त्याला अक्कलदाढ मराठीमध्ये म्हणतो आपण. याचा इन शॉर्ट आपण आन्सर लिहू ब्रीफ, नो. विजडम टीथ जे काय आपल्या लेटर एज मध्ये आपल्या काय म्हणू बकल कॅव्हिटी मध्ये तयार होतात, दे आर युजलेस. त्यांचा कुठलाच उपयोग नाही.
That means again wisdom teeth is an example of vestigial organ. ठीक है. Third question is, why did the huge animals like dinosaurs become extinct? Extinct चा meaning होतो नाश पावणे, संपून जाणे. What is the extinction? नाश पावणे किंवा संपून जाणे. क्लिअर. मग हे डायनोसॉर्स इव्होल्युशनरी प्रोसेस मध्ये या पृथ्वीवरती तयार झालेत, अर्थवरती तयार झालेत आणि इमिडिएटली दे व्हॅनिश्ड और दे गॉट एक्सटिंक्टेड, म्हणजे ते नाश पावून गेले. व्हॉट आर द रिझन्स? त्यावेळी हे बघा, ह्या चॅप्टर आपण फार डिटेल मध्ये जाऊ शकत नाही. स्टडीला तुम्हाला ब्रीफ केलेला आहे. दॅट इज वाय आय विल ऑल्सो नॉट ट्राय टू गो इन टू डिटेल्स ऑफ दिस टॉपिक. स्टील देर आर 5 मेजर एक्सप्लोजन्स, 5 मेजर एक्सटिंक्शन्स ह्या पृथ्वीवरती झालेले आहेत. 5 मेजर एक्सटिंक्शन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा नाश झालेला आहे. एक्सटिंक्शन म्हणजे नाश होणे. मेजर एक्सटिंक्शनचा अर्थ काय की मोठ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असतील, त्यालाच म्हणतो आपण नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटी मध्ये काय येणार, ज्यावेळी डायनोसॉर एक्सटिंक्ट झाले त्यावेळी पर्टिक्युलरली व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज झाल्या, म्हणजे व्होल्कॅनोज तयार झाले आणि त्या व्होल्कॅनोज मध्ये ते जळून खाक झाले, जळून गेले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड कारण काय असणार, अर्थक्वेक असेल. ठीक आहे, अर्थक्वेक. नंतर कोलिजन ऑफ कोमेट्स, हे एक कारण तुम्ही घेऊ शकता. कोमेट्स वगैरे तुम्ही आता शिकलेले असाल 7 स्टँडर्ड मध्ये. कोलिजन ऑफ कोमेट्स, या वेगवेगळ्या रिझन्सनी डायनोसॉर्स त्यांच्या ज्याही पिरियड मध्ये, ज्युरासिक पिरियड असतो त्यांचा, इनफॅक्ट ज्युरासिक पिरियड मध्ये प्रेझेंट होते आणि त्याच्यानंतर ते एक्सटिंक्ट झालेत. व्हाय? बिकॉज ऑफ दिस नॅचरल कॅलॅमिटीज, म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणतो आपण त्याला. These are the reasons why dinosaurs got extincted, right? Fourth question is, why are many species of animals and birds getting extinct? Animalच्या आणि बर्ड्सच्या स्पेसीज nowadays ह्या एक्सटिंक्ट का होत आहेत? ठीक आहे ना. सॉरी, रिझन्स काय असतील? Nowadays major issue of concern is pollution. मग एक रिझन असेल की पोल्युशन वाढत चाललंय आणि पोल्युशन मुळे हे बर्ड्स आणि एनिमल्स एक्सटिंक्ट होत आहेत. सेकंड रिझन काय असणार की हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. सांगतो मी त्याला काय म्हणतो आपण, हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. हे एक रिझन होणार की ज्याच्यामुळे एनिमल्स आणि बर्ड्स हे एक्सटिंक्ट होत आहेत, नाश पावत आहेत. फ्रॅगमेंटेशन. हॅबिटेट, हॅबिटेट म्हणजे राहण्याचं ठिकाण, लिव्हिंग प्लेस. इथे लिहून घेऊ आपण, हॅबिटेट मीन्स लिव्हिंग प्लेस. फॉर एक्झाम्पल, एखादा लेपर्ड असेल, ठीक आहे ना, की वन हॉर्न रिनो. रिनो म्हणजे काय, रिनोसेरस म्हणजे त्याला गेंडा म्हणतो आपण, एकाच हॉर्नचा. तो एक्सटिंक्ट झालाय किंवा होतोय. तर त्यांचं राहण्याचं ठिकाण काय, ऑब्व्हियसली वूड इज देअर लिव्हिंग प्लेस. आता वूड म्हणजे जंगल, जंगलामध्ये राहतात म्हणजे जंगल हे त्यांचं काय झालं, फॉरेस्ट हे काय झालं, त्यांचं हॅबिटेट, राहण्याचं ठिकाण झालं. ठीक. मग हॅबिटेटचा लॉस झाला. का झाला? कारण वी कट ट्रीज, आपण ट्रीज कट केले वेगवेगळ्या कारणासाठी. अर्बनायझेशन झालंय, रेल्वे ट्रॅक्स तयार करायचे आहेत, ठीक आहे, किंवा डॅम कन्स्ट्रक्ट करायचे आहेत, किंवा त्या जंगलाला आग लागून गेली आहे, फायर काय म्हणू आपण, सेट झालंय त्या जंगलामध्ये. या वेगवेगळ्या कारणामुळे हॅबिटेटचा लॉस झाला आणि आता त्यांचं फ्रॅगमेंटेशन झालं. फॉर एक्झाम्पल काय की सी हिअर, दिस इज अ कम्प्लीट एरिया ऑफ फॉरेस्ट. याला तुम्ही 2 मिनिट काय कन्सिडर करा, हा फॉरेस्टचा एरिया असेल. आता हा कम्प्लीट एरियामध्ये आता सर्व झाडी असणार, जंगल म्हटल्यानंतर झाडी आलीच. तर याच्यामध्ये याचे तुकडे तुकडे झालेत. काय का? कारण इतका भाग आपण कुठल्या तरी आपल्या कामासाठी इथले ट्रीज कट केले, म्हणजे इथे आता इट इज अ बॅरन पार्ट नाऊ. इथे ट्रीज नाहीत, काहीच नाही. मग हे वेगवेगळ्या ठिकाणचे ट्रीज आपण कट केले आणि याचे तुकडे तुकडे झाले. आता तुकडे झाले म्हणजेच काय होणार, हा जो प्राणी असेल किंवा लेपर्ड घ्या, चित्ता घ्या, त्या चित्त्याला राहण्यासाठी इट रिक्वायर्स लॉट ऑफ स्पेस, मोठी स्पेस त्याला गरजेची असणार, राईट. आता त्याला ती स्पेस मिळणार नाही, म्हणजेच त्यांचं रेसिडेन्स आता धोक्यात आलंय. त्याच्याचमुळे ते काय होणार, आता ते एनिमल्स तिथून एक्सटिंक्ट होणार, कारण त्यांना जगण्यासाठी, राहण्यासाठी जी पुरेशी स्पेस हवी आहे दॅट विल नॉट बी अवेलेबल, राईट. तर पोल्युशन असेल, हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन असेल, नंतर वेगवेगळे डॅम कन्स्ट्रक्शन्स असतील, किंवा आपण काय बोलू त्याला रेल्वे कन्स्ट्रक्शन्स असतील. हे वेगवेगळे कारण झाले. इन शॉर्ट, ह्युमनचा त्याच्यामध्ये इंटरफेरन्स झालाय. दॅट्स वाय एनिमल्स अँड बर्ड्स आर गेटिंग एक्सटिंक्टेड. क्लिअर दिस? सो दीज आर द आन्सर्स टू युअर 4 क्वेश्चन्स. चला पुढे जाऊ. नेक्स्ट सांगते आपल्याला इव्होल्युशन, कारण या लेक्चर मध्ये आपण इव्होल्युशन आणि एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हे 2 टॉपिक्स कव्हर करणार. इव्होल्युशन आपण म्हणतो कशाला,
मराठीमध्ये इव्होल्युशनला आपण काय म्हणतोय? उत्क्रांती. उत्क्रांतीचा अर्थ काय होतो की आहे त्या कंडिशन मध्ये सुधार होणे किंवा नेचर सोबत अडॅप्ट करण्यासाठी, सराउंडिंग सोबत अडॅप्ट करण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी व्हॉट एव्हर द नेसेसरी ऑर बेटर चेंजेस टेक्स प्लेस इन युअर बॉडी आर टर्म्ड ॲज इव्होल्युशन. फक्त बॉडीमध्येच का? नो. इव्होल्युशन ही प्रोसेस सगळ्या बायोस्फिअर मध्ये होणार, लिव्हिंग ॲज वेल एज नॉन लिव्हिंग मध्ये. जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला, राईट, 4.5 बिलियन इयर्स अगो, म्हणजे 1 बिलियन म्हणजे जाऊ द्या, बिलियन मिलियन आपण सोडून देऊ. 4.5 बिलियन इयर्स अगो पृथ्वीचा जन्म झाला. बिग बँग थिअरी आपण एक्सप्लेन करणार आहे. ती इव्होल्युशनरी प्रोसेस कशी असणार आहे? हळूहळू त्याच्यामध्ये बदल येत गेले. ठीक, सुरुवातीला काय झालं असेल, कंडिशन असेल की एक बिग बँग थिअरी झाली, म्हणजेच काय, ब्लास्ट झाला, मोठं कोलिजन झालंय. मग वेगवेगळे पीसेस तयार झालेत, ते हवेमध्ये तरंगलेत, गॅसेस तयार झालेत, गॅसेस थंड झाले, त्याच्यापासून वॉटर तयार झाला, अमोनिया, हायड्रोजन आणि तुमचा काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिजन. हे सुरुवातीला गॅसेस तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट होते. नंतर त्यांचं कंडेन्सेशन झालं, कुलिंग झालं, पाणी तयार झालं, ओशन्स तयार झाले. त्या ओशन्समध्ये मग वेगवेगळे एलिमेंट्स प्रेझेंट होते. एलिमेंट्स पासून कॉम्प्लेक्स एलिमेंट तयार झाले आणि कॉम्प्लेक्स एलिमेंट पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ही एक उत्क्रांतीची इव्होल्युशनची एक ग्रॅज्युअल प्रोसेस असेल. हे अचानक झालं का? नाही. इट टूक लॅक्स ऑफ इयर्स, क्रोर्स ऑफ इयर्स, लॅक पण नाही म्हणू आपण, कोटींनी वर्ष याच्यामध्ये गेले. आणि ही जी प्रोसेस झाली म्हणजे हळूहळू झाली, त्यालाच म्हणतो आपण दिस इज अ ग्रॅज्युअल चेंज. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू होणारा बदल, त्यालाच आपण इव्होल्युशन म्हणतोय. कशामध्ये झालाय? इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर लॉंग ड्युरेशन. करोडो वर्ष त्याच्यामध्ये गेलेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हळूहळू जे चेंजेस झाले त्या प्रोसेसला तुम्ही इव्होल्युशन म्हणणार. ठीक, आता मी मॅक्सिमम ट्राय केलाय हा चॅप्टर बघते वेळी की थिअरॉटिकल पार्ट याच्यावरती तुमचा असावा, सो दॅट त्याला नोट्स म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकाल. ठीक आहे ना. नेक्स्ट पॉइंट बघू आपण. दिस इज व्हेरी स्लो ग्रोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अचीव्ड. ऑलरेडी सांगितलं आपण, एकदम हळूहळू संथ गतीने ही सगळी प्रोसेस झाली आणि ज्याच्यामध्ये हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मॉडिफाय झाले सो दॅट दे कॅन अडॅप्ट टू देअर सराउंडिंग. सराउंडिंग सोबत ते अडॅप्ट करू शकतील, राईट. All the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. आता इव्होल्युशन फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं तुम्ही कन्सिडर नाही करणार. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन बिईंग अगोदर 4 पायावरती चालायचो. आपल्या पाठीच्या कण्याला, व्हर्टिब्रल कॉलमला, त्याला बेंट, इट वॉज बेंट, म्हणजे त्याला बाक होता. हळूहळू काय झालं, लाखो वर्ष त्याच्यामध्ये गेले प्रोसेसमध्ये, आपण 2 पायावरती आलो. म्हणजे हे जे चेंजेस झालेत हे फक्त तुमच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये झालेत का? नाही. जर इव्होल्युशनची स्टडी तुम्हाला करायची असेल तर इव्होल्युशन मध्ये तुम्हाला लिव्हिंग ऍज वेल एज नॉन लिव्हिंग दोन्ही ऑब्जेक्ट कन्सिडर करावे लागतील. मग त्याच्यामध्ये या स्पेस मध्ये जितकं काय प्रेझेंट असतील, स्टार्स असतील, ठीक आहे ना. नंतर हा टोटल बायोस्फिअर. बायोस्फिअर आपण म्हणतोच त्याला की त्याच्यामध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोघांचं सुद्धा इंटरॅक्शन एकमेकांमध्ये असणार. दॅट इज वाय बोथ कॅन एक्झिस्ट. ठीक आहे ना. तर मग इव्होल्युशनची स्टडी जर कन्सिडर करायची असेल तर तुम्हाला लिव्हिंग, नॉन लिव्हिंग सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार करावा लागेल. क्लिअर. नेक्स्ट काय सांगताय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. याला एक टर्म आहे बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज इज कॉल्ड ॲज स्पेसिएशन. ही टर्म लक्षात ठेवायची. व्हॉट इज स्पेसिएशन? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. मग स्पेसिएशन ड्यू टू चेंजेस इन द स्पेसिफिक कॅरेक्टर्स of several generations of living organisms as a response to natural selection is called as evolution. या स्टेटमेंटचा अर्थ आपण लक्षात घेऊ. काय झालंय? स्पेसिएशन झालंय. स्पेसिएशन झालं म्हणजे काय? नवीन स्पेसीज तयार झाली. आता नवीन स्पेसीज तयार झाली म्हणजे ओरिजिनल स्पेसीज होतीच. मग त्या स्पेसीज मध्ये अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नॅचरल सिलेक्शन हा जो रूल आहे, नॅचरल सिलेक्शन काय सांगतो तुम्हाला की नेचर त्याला सिलेक्ट करणार, नेचर त्याला जिवंत राहू देणार की ज्यांनी स्वतःमध्ये ह्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये ऍडजस्ट करण्याच्या ॲबिलिटीज तयार केल्यात. त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणतो आपण. मग हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये चेंजेस झाले, एका जनरेशन मध्ये चेंजेस झालेत का? नाही. सेव्हरल जनरेशन्स इट टू, भरपूर साऱ्या जनरेशन मध्ये चेंजेस येत गेले आणि ते कशामुळे आले? अकॉर्डिंग टू ऑर इन रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. मग नॅचरल सिलेक्शननी जेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन जे काय बदल होत गेले त्यालाच तुम्ही इव्होल्युशन म्हणायचे. परत एक वेळा आपण याला सिम्प्लिफाय करू. व्हॉट इज इव्होल्युशन?
एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, ठीक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक जनरेशन, फॉर एक्झाम्पल लिव्हिंग ऑर्गॅनिझम याला लिहितो मी जनरेशन 1. ठीक. आता मी फक्त एरो दाखवते म्हणजे तुम्ही समजा की इतक्या साऱ्या भरपूर हजारो जनरेशन्स निघून गेल्या. ठीक. असं समजू आपण इथे 200 जनरेशन्स त्यांच्या संपल्या. आता जी ओरिजिनल जनरेशन होती म्हणजे जनरेशन 1 आणि आता इथे समजा लिहू आपण 200 जनरेशन त्यांच्या कंप्लीट झाल्या. या ओरिजिनल मध्ये आणि ह्या 200व्या जनरेशन मध्ये देअर हॅज टू बी डिफरन्स. काय येत गेला? कारण आजूबाजूचं सराउंडिंग बदललं म्हणजे वातावरण बदललं, बरोबर. त्या वातावरणाशी आता जुळून घ्यायचंय, जिवंत राहायचंय, एक्झिस्टन्स शो करायचंय. म्हणजे या प्रत्येक जनरेशन मध्ये फेवरेबल चेंजेस येत गेलेत. म्हणजे त्या सराउंडिंगला ऍक्सेप्ट करण्यासाठी जेही चेंजेस आवश्यक असतात, ऑल द चेंजेस टू प्लेस इन दिस 200 जनरेशन्स. म्हणजेच आता नेचरने त्यांना सिलेक्ट केलं. अशी जी ग्रॅज्युअल प्रोसेस असेल त्या प्रोसेसला यू विल कॉल इट ॲज इव्होल्युशन. ठीक. चलो आगे चलते हैं. फिर इव्होल्युशन ही आपण सांगितलं की दिस इज व्हेरी ग्रॅज्युअल प्रोसेस. 3 बिलियन इयर्स अगो लाईफ वॉज नॉट एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. अर्थवरती, या भूतलावरती लाईफ हे एक्झिस्टिंग नव्हतं, म्हणजे नॉन एक्झिस्टन्स ऑफ लाईफ. केव्हापर्यंत? 3.5 बिलियन इयर्स अगो. त्याच्यानंतर काय झालं? सुरुवातीला काय असेल? देअर मे हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट्स इन द ओशन. आपण सांगितलं बिग बँग थिअरी काय सांगते आपल्याला? अगोदर फक्त गॅसेस ह्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट होते. मग ते गॅसेस काय झाले? गॅसेस कूल झाले. जे एलिमेंट गॅसच्या फॉर्म मध्ये होते ते एकमेकाशी कंबाईन झाले. जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे व्हेपराइज फॉर्म मध्ये होते. मग ते एकमेकाशी कनेक्ट झाले. त्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल तयार झाले, वॉटर व्हेपर तयार झाले. आय मीन वॉटर व्हेपर काय झाले? वातावरण थंड झालं. वातावरण थंड झाल्यामुळे त्या व्हेपर सुद्धा कूल झाल्या. त्यांचं पाणी तयार झालं. आणि ते पाणी जे काय डिप्रेशन्स, जे काय मोठे मोठे खड्डे असतील, हजारो किलोमीटर किंवा शेकडो किलोमीटर मोठे मोठे खड्डे असतील, त्या खड्ड्यांमध्ये पाणी पडलं आणि त्याच्यापासून काय तयार झालं? ओशन तयार झालं. पण या ओशन मध्ये सिंपल एलिमेंट्स देर मे हॅव बीन प्रेझेंट, राईट. तिथे असू शकतील असा एक अंदाज, कारण वेगवेगळ्या स्टडीज इव्होल्युशनच्या झाल्यात. मग काय होईल? त्याच सिंपल एलिमेंट पासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले असतील. ठीक आहे ना. समजा एलिमेंट्स कशाला म्हणतो आपण? नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, तुमचा फॉस्फरस असेल, अजून कुठला घेऊ शकतो आपण? मॅग्नेशियम असेल. ठीक. असे वेगवेगळे एलिमेंट हे कुठे प्रेझेंट असतील? ओशन मध्ये. म्हणजे सिंपल एलिमेंट कंबाईन झाले असतील आणि त्यांच्यापासून साध्या स्वरूपातले, सिंपल स्वरूपातले ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले असतील. त्याच्यानंतरची स्टेप काय असेल? हे सगळे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक जे सिंपल सबस्टन्सेस होते ते एकत्र आले असतील आणि त्यांच्यापासून आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले असतील. ठीक आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे कोण? प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स. कारण प्रोटीन्स कशापासून बनतात? अमिनो ऍसिड्स पासून बनतात. मग तुम्ही अमिनो ऍसिडला सिंपल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणा. मग ते कंबाईन झाले, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाले आणि बॉन्ड तयार होऊन प्रोटीन तयार झाले. सिमिलरली न्यूक्लिक ऍसिड्स घ्या. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे नथिंग बट युअर जेनेटिक मटेरियल, डीएनए, आरएनए, याला न्यूक्लिक ऍसिड म्हणतो आपण. डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड, डीएनए आणि आरएनए. मग हे सुद्धा न्यूक्लिओटाइड पासून तयार झाले असतील. म्हणजे न्यूक्लिओटाइड काय झाले? सिंपल. इथे लिहू आपण न्यूक्लिओटाइड हे झाले सिंपल. त्याच्या अगोदर न्यूक्लिओसाइड असतील. त्याच्या अगोदर सिंपल एलिमेंट जर म्हटलं तर फॉस्फरस आला, नायट्रोजन बेसेस आले आणि ते पेंटोस शुगर आले. ठीक. ते एकत्र आले, न्यूक्लिओटाइड तयार झाले आणि न्यूक्लिओटाइड पासून कॉम्प्लेक्स स्वरूपाचा न्यूक्लिक ऍसिड तयार झाला असावा. ठीक. नंतर काय झालं असेल? फर्स्ट हे जे कॉम्प्लेक्स केमिकल कंपाऊंड तयार झालेत त्यांच्यापासून आता फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल्स फॉर्म. एकदम साध्या नॉन डेव्हलप्ड टाइपच्या सेल्स ह्या आता तयार झाल्या असतील. कुणापासून? त्या कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स पासून. राईट. ठीक आहे. फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इथे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले होते त्यांचं मिक्सचर झालं आणि त्यांच्यापासून सिंपल प्रिमेटिव्ह टाइप एकदम साध्या स्वरूपात सेल तयार झाले असतील. मग त्या सेल्स काय होणार? ग्रो करणार. मग त्या सेलची संख्या सुद्धा वाढली असेल. सेल इन्क्रीज ऍट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. त्या सेल्स का वाढल्या? आजूबाजूला त्यांना फूड मटेरियलच्या स्वरूपात केमिकल्स अवेलेबल होते. त्या केमिकलचा त्यांनी वापर केला आणि त्यांची संख्या वाढून गेली. ठीक. दिस इज हाऊ इव्होल्युशन मस्ट हॅव टेक प्लेस. Well, there may have been some differences among these cells. Well, according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished, which could not adjust with the surrounding. काय मिनिंग झाला? आपण सांगितलं प्रिमिटिव्ह टाइप्स ऑफ सेल तयार झाल्या. त्या सेल तयार झाल्या आणि त्यांच्यापासून बाजूचं सराउंडिंग मधलं केमिकल त्यांनी वापरलं आणि कॉम्प्लेक्स सेल्स तयार झाल्या. किंवा
त्या सेल्समध्ये ग्रोथ झाली. आता अशा सेल्समध्ये ग्रोथ झाली असेल की जे नॅचरली सिलेक्ट झाले, ज्यांनी नॅचरल सिलेक्शनचा रूल फॉलो केला, त्या ग्रो झाल्या असतील. आणि पेरिश होणे, पेरिश म्हणजे नष्ट पावणे, नाश पावणे. व्हॉट इज पेरिश? पेरिश म्हणजे संपून जाणे, नाश पावणे. आणि काही सेल्स ह्या पेरिश झाल्या असतील म्हणजे नाश पावले असतील. का? कारण त्यांनी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन फॉलो केलं नाही. जसे सराउंडिंग मध्ये बदल झाले तसे बदल त्यांनी ऍक्सेप्ट केले नाही. दॅट्स वाय दे मस्ट हॅव पेरिश्ड, राईट? दिस इज हाऊ इव्होल्युशन टूक प्लेस. इन शॉर्ट आपण काय म्हणतोय की ही जी प्रोसेस झाली ही ग्रॅज्युअल झाली. परत एक वेळा आपण ब्रीफ करू. 3.5 म्हटल्यापेक्षा 3.5 बिलियन इयर्स अगो देयर वॉज नॉन एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्लिअर आहे? मग नंतर काय, बिग बँग थेअरीनुसार ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलंय. त्याच्यामध्ये सुरुवातीला सिंपल एलिमेंट्स ओशन मध्ये प्रेझेंट होते. ते सिंपल एलिमेंट एकत्र आले, त्यांनी सिंपल टाईपचे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले, तेही त्यांचं मिक्सचर तयार झालं. आणि कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस ऑर कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स तयार झाले, त्यांचं मिक्सचर झालं. आणि त्यांनी प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार केली. प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल यांच्या मिक्सचरने तयार झाली. त्याच्यानंतर त्यांची संख्या वाढली. अशा सेलची संख्या वाढली असेल की ज्यांनी नॅचरल सिलेक्शनचा रूल फॉलो केला, म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणले. अदरवाईज बाकीच्या ह्या पेरिश झाल्या. क्लिअर दिस? तर हे झालं एक्सप्लेनेशन ह्या पूर्ण चार्टचं. पुढे जाऊ आपण. आता ही जी प्रोसेस झाली, आपण काय सांगितलं, नॉट लेस देन 300 crores, 300 कोटीपेक्षा याला कमी पिरियड लागलेला नसावा. Crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexities are present on the earth. या लाईनचा मिनिंग काय झाला? करोडोनी प्लांट आणि अॅनिमलच्या स्पेसिस आता ह्या भूतलावर किंवा ह्या पृथ्वीवरती प्रेझेंट आहेत, अर्थवरती प्रेझेंट आहेत. क्लिअर? मग त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी तितकी असणार, ती तितके डिफरंट असणार एकमेकापासून. मग डिफरन्स कसा असणार? छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा. युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पासून पर्यंत सगळे अॅनिमल्स आणि प्लांट हे अवेलेबल असतील. फॉर एक्झाम्पल इथे अॅनिमल्स एक्झाम्पल दिलंय. अॅनिमल मध्ये डायव्हर्सिटी जर सांगायची झाली तर अॅनिमलच्या डायव्हर्सिटी मध्ये काय सांगितलंय? युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामिशियम हे सुद्धा प्रेझेंट असतील. आणि तेच मॅन टू जायंट व्हेल. आता मॅन ऑब्व्हियसली इट इज मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर अमिबा आणि पॅरामिशियम हे एकदम प्रिमिटिव्ह टाईपचे अॅनिमल्स आहेत. ठीक? आणि त्यांच्यामध्ये हायली डेव्हलप्ड मॅन किंवा लार्जेस्ट ज्याला म्हणू आपण जायंट व्हेल. जायंट म्हणजे ज्याचं 2, 3, 4 टन वजन असेल इतका मोठा अॅनिमल सुद्धा तयार झाला. याला हे कोणत्या हेडिंग खाली बघतोय आपण की देयर इज अ डायव्हर्सिटी अँड crores or lakhs of species are existing on the earth. समजते तुम्हाला? वेल, पुढे जाऊ आपण. प्लांटच्या जर केसमध्ये बोलायचं झालं तर युनिसेल्युलर क्लोरेला असेल, सिनेडेस्मस असेल, हे अल्गीचे टाईप झाले. युनिसेल्युलर एकाच सेलनी बनलेले आहेत, ते सुद्धा एक्झिस्ट असतील म्हणजे प्लांटच्या स्वरूपात. आणि ह्यूज बनियान ट्री म्हणजे वडाचं मोठं झाड सुद्धा प्रेझेंट असेल. आणि इन बिटवीन तर हजारोनी लाखोनी स्पेसिस प्रेझेंट आहेत. इन शॉर्ट सांगायचं झालं तर ही जी इव्होल्युशनरी प्रोसेस झाली तर याच्यामध्ये काय झालं, करोडोनी प्लांट आणि अॅनिमल स्पेसिस प्रेझेंट होत्या, म्हणजे त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी होती. तर डायव्हर्सिटीचं सिंपल एक्झाम्पल आपण काय घेतलं इथे, युनिसेल्युलर, जी की सेल आपल्याला डोळ्याने दिसत सुद्धा नाही. ठीक आहे ना? अशा युनिसेल्युलर अमिबा, पॅरामेशियम असे सुद्धा अॅनिमल असतील आणि मॅन आणि जायंट व्हेल असे सुद्धा अॅनिमल प्रेझेंट असतील. तसंच प्लांटमध्ये युनिसेल्युलर तुमचे क्लोरेला सारखे अल्गे प्रेझेंट असतील आणि बनियान ट्री भरपूर सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ठीक आहे ना? जसं सिक्वोइया सिम्परव्हरन्स हे एक टॉलेस्ट ट्री ऑफ द वर्ल्ड आहे. ठीक आहे? वेल, दॅट कम्स अंडर जिम्नोस्पर्म. त्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. आता हे जे लाईफ आहे कुठे कुठे मिळणार? ऑन द अर्थ एव्हरीवेअर लाईफ इज एक्झिस्टिंग. सगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? लँडवरती आहे म्हणजे टेरेस्ट्रियल. ठीक आहे? कुठे प्रेझेंट असणार आहे? चला इथे लिहिले लँड. लँडलाच म्हणतो आपण, त्यांचं हॅबिटेट कुठलं झालं? टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल हॅबिटेट म्हणजे असे अॅनिमल्स, असे ऑर्गॅनिझम्स की जे जमिनीवर राहतात. मग लँडवरती सुद्धा प्रेझेंट आहेत, रॉक वरती सुद्धा प्रेझेंट आहेत, वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. आता वॉटरमध्ये प्रेझेंट असताना आपण काय बोलतो? ॲक्वाटिक अॅनिमल्स. ठीक? नंतर हायपरसलाईन लगून म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, त्याच्या खूप डेप्थ मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. त्याच्यामध्ये एरिया असतील तुमच्या सी मध्ये, सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये, त्याला म्हणतो आपण हायपरसलाईन लगून्स. लिहून टाकू आपण हायपरसलाईन लगून्स. ठीक आहे? डीप हायड्रोथर्मल व्हेंट्स. फक्त तुम्ही शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला समोर कामी येतील. डीप हायड्रोथर्मल व्हेंट्स म्हणजे जिथे खूप सारं टेम्परेचर असणार त्या ठिकाणी सुद्धा लिव्हिंग थिंग्स विल बी अवेलेबल. नंतर आपण सांगितलं एअर मध्ये आहे, माहिती तुम्हाला एअर मध्ये
बॅक्टेरिया सगळे एअरमध्ये पसरलेले आहेत, इव्हन फंगस इज देअर, आणि वेगवेगळे एव्स म्हणजे पक्षी सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. इन शॉर्ट करोडोनी स्पेसिस प्रेझेंट आहे. आणि हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, दीज आर एक्झिस्टिंग इन एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड, एव्हरी पार्ट ऑफ द अर्थ. ठीक. नंतर वेल थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज एक्सेप्टेड. म्हणजे काय झालं, आता हे इव्होल्युशन कसं झालं, कुठले ऑर्गॅनिझम अगोदर तयार झाले, कुठले अॅनिमल आले असतील, ॲक्वॅटिक अगोदर आलेत की रेप्टाईल्स आलेत की अँफिबियन्स आलेत की आपण ह्युमन बिईंग आलेत, हे कोण कोण कसे कसे डेव्हलप झाले असतील, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या थिअरीज पुट केलेल्या आहेत. ठीक आहे. जसं की त्या एक पॅन्सपर्मिया थिअरी आपण त्याला डिस्कस करणार नाही, मी फक्त तुम्हाला नाव सांगतो. थिअरी ऑफ काय म्हणू आपण त्याला, स्पेशल क्रिएशन काय सांगते की देवाने डायरेक्ट अॅनिमल्स किंवा ह्युमन बिईंगला जमिनीवरती पाठवून दिलं. दुसरी पॅन्सपर्मिया थिअरी, म्हणजे पॅन्सपर्मिया म्हणजे वेगवेगळ्या ग्रहावरून पृथ्वीवरती जीवाचं अवतरण झालं, म्हणजे तिथे ते काय झाले, मायग्रेट झाले, ते पॅन्सपर्मिया थिअरी झाली. नंतर केमिकल इव्होल्युशन म्हणजे ग्रॅज्युअली केमिकल्स पासून अॅनिमल्स तयार झालेत. म्हणजे आपण ऑलरेडी जे अगोदर बोललो की सिंपल एलिमेंट असतील, मग कॉम्प्लेक्स तयार झालेत, मग प्रिमेटिव्ह सेल झाली, मग त्यांच्यामध्ये ग्रोथ झाली. ते जे इव्होल्युशन असेल सिंपल टू कॉम्प्लेक्स कडे, तर त्याला म्हणायचं केमिकल इव्होल्युशन. अँड दॅट डेव्हलपमेंट इज ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. हळूहळू डेव्हलपमेंट झालंय. म्हणजे केमिकल इव्होल्युशनलाच तुम्ही ते म्हणू शकता की ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि अशी जी थेरी ज्याला भरपूर सारे प्रूफ दिल्या गेले, दॅट थेरी इज एक्सेप्टेड. आणि त्याला तुमच्या बुकमध्ये काय नाव दिलंय, ऍक्च्युली हे एकदम बेसिक लेवलचं नाव झालंय, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ही थेरी झाली आहे की ती थेरी वर्ल्ड वाईड इट वॉज एक्सेप्टेड. ठीक. पुढे जाऊ आपण. थिअरी ऑफ इव्होल्युशन, जे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स जे म्हटलो आपण, जी थिअरी म्हटलोय, तर ती थिअरीचं एक्सप्लेनेशन आपण इथे बघू. ठीक आहे. काय सांगते, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल म्हणजेच प्रोटोप्लाझम. व्हॉट इज प्रोटोप्लाझम म्हणजे त्याला इन शॉर्ट तुम्ही सायटोप्लाझम म्हणा. सेल असेल, सेलमध्ये जे सेमी फ्लुइड किंवा सेमी लिक्विड मटेरियल तुम्हाला दिसतंय, दॅट इज टर्म्ड एज प्रोटोप्लाझम. ठीक आहे. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन. ऑब्व्हियसली अगोदर सुद्धा आपण सांगितलंय, समजा हा तुमचा ओशन होता, त्या ओशन मध्ये काय प्रेझेंट होते, डिफरंट एलिमेंट्स वेर प्रेझेंट. ते एलिमेंट्स एकत्र आले, त्या एलिमेंट्स पासून आता कंपाऊंड्स तयार झाले. आता कंपाऊंड सिंपल असतील, नंतर कॉम्प्लेक्स झाले. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं एक्झाम्पल आपण सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आर देअर, प्रोटीन्स आहेत, तुमचे न्यूक्लिक ऍसिड्स असतील, हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. म्हणजे प्रिमेटिव्ह टाईप लिव्हिंग मटेरियल जे असेल ते असणार प्रोटोप्लाझम. कुठे तयार झाले, ओशन मध्ये तयार झाले, समुद्रामध्ये तयार झाले. ठीक. सेकंड लाईन काय सांगते मग, त्याच्यापासूनच कोणाचं डेव्हलपमेंट झालंय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं कन्व्हर्जन झालं लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स. का, कारण ते युनिसेल्युलर अगोदरचं जे वातावरण होतं किंवा ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट होते, ऑल वेअर अनएरोबिक, म्हणजे ज्यांच्यामध्ये एरोबिक रिस्पिरेशन होणार नव्हतं त्यांना, कारण दॅट टाइम द सराउंडिंग वॉज रिड्युसिंग टाईप ॲटमॉस्फिअर वॉज प्रेझेंट इन द इनिशियल फेज ऑफ इव्होल्युशन. ठीक आहे. मग काय झालं, ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यापासून लार्जर आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झालेले असतील. नंतर ऑल दो चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. हे तर आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आता, कारण ते चेंजेसच खूप स्लो झाले. इट टूक क्रोर्स ऑफ इयर्स. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट लिस्ट 300 crores इयर्स. 300 कोटी इतका तरी त्यांचा पिरियड असला पाहिजे, असं सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार आहे. Changes and development in living organism had been all round and multidimensional, and these led to evolution of different type of organism. आता हे जे चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये झाले, तर एका डायरेक्शनने नाही झाले. की सपोज काय सांगतील आपल्याला, फक्त डायजेस्टिव्ह सिस्टमच डेव्हलप झाली. नो, मल्टी डायमेन्शनल म्हणजे रिस्पिरेटरी सिस्टमही डेव्हलप झाली, डायजेस्टिव्ह सिस्टमही डेव्हलप झाली, नर्व्हस सिस्टम मध्ये इम्प्रुव्हमेंट झाल्यात. अगोदर न्यूरॉन्सच्या स्वरूपात होती, नंतर गँग्लिया तयार झाले, गँग्लिओनेटेड झाली. अगोदर सॉलिड होती, नंतर हॉलो झाली. कम्प्लीट नर्व्हस सिस्टम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड अशी डेव्हलपमेंट झाली. या अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला म्हणतो आपण मल्टी डायमेन्शनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर ही मल्टी डायमेन्शनल डेव्हलपमेंट ह्या इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये झाली असावी. Hence, this overall process is called as evolution, which is organizational. हे असं रॅन्डमली होणार नाही, एका ऑर्गनाइज्ड मॅनरने इव्होल्युशन झालंय. आता जी मी बोललो, डायजेस्टिव्ह सिस्टम एकटी डेव्हलप झाली का, नो, त्याच्यासोबत बाकी सिस्टम मध्ये सुद्धा चेंजेस आले. त्या टाईपच्या डेव्हलपमेंटला वी विल कॉल इट ॲज अ ऑर्गनायझेशनल चेंज. एक ऑर्गनाइज्ड मॅनरने, एका ठरलेल्या आणि ठराविक मॅनरने ते तयार झाले. क्लिअर. वेल, नेक्स्ट आपण काय बोलू, आता ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ इव्होल्युशन मध्ये जाऊ आपण. ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह,
हळूहळू त्याच्यामध्ये प्रोग्रेस होणारी डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. आपण ऑलरेडी सांगितलंय डेव्हलपमेंट फक्त एनिमल्स मध्ये नाही, प्लांट मध्ये सुद्धा झाली आहे. ठीक आहे, प्लांट आणि एनिमल मध्ये जी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली आहे फ्रॉम द अँसेस्टर. ओरिजिन तर कुठला ना कुठला असेल, जसं की युनिसेल्युलर अल्गी असेल, प्लांट असेल, ते युनिसेल्युलर मध्ये मॉडिफिकेशन झाले आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स प्लांट तयार झाले. म्हणजे त्यांना अँसेस्टर आला. अँसेस्टर कशाला म्हणतो आपण? पूर्वज. पूर्वज म्हणजे ज्यांच्यापासून आपली उत्पत्ती झाली. मग ते अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एव्होल्युशन. पुन्हा एक वेळा इव्होल्युशन आता तुम्ही फायनली कशाला म्हटले की अँसेस्टर होते, पूर्वज होते, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली. कुणामध्ये? प्लांट असतील, अॅनिमल असतील. कशी? स्ट्रक्चर मध्येही डेव्हलपमेंट झाली आणि फंक्शन मध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झाली. म्हणजे जे काय अँसेस्टर होते त्यांच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन मध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली आणि आजचं लिव्हिंग एक्झिस्टन्स तुम्हाला जे दिसतंय दॅट इज टर्म्ड एज इव्होल्युशनरी ऑर्गॅनिझम्स. त्या प्रोसेसला तुम्ही म्हणणार इव्होल्युशन. क्लिअर टू दिस? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सी हिअर, जेव्हा इव्होल्युशन झाले, आपण इथे काय उल्लेख केला बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, वेल त्यांच्यापासून लार्जर आणि मोर कॉम्प्लेक्स तयार झालेत. मग हा जो सिक्वेन्स बघायचा जर झाला तर पाण्यामध्ये अगोदर युनिसेल्युलर होते, ठीक, त्याच्यापासून कॉम्प्लेक्स तयार झाले. नंतर मग कोण तयार झाले असतील? ॲक्वाटिक अॅनिमल्स. मग त्याच्यानंतर ॲम्फिबियन्स असतील, म्हणजे बोथ टेरेस्ट्रियल आणि ॲक्वाटिक दोन्ही ठिकाणी ते राहू शकतात, पाण्यामध्ये राहू शकतात, जमिनीवर राहू शकतात. त्याच्यानंतर रेप्टाइल्स आले. रेप्टाइल्स नंतर मग एव्ह झाले असतील आणि रेप्टाइल्सच कन्व्हर्जन वेगवेगळ्या डायरेक्शनने झालेले असेल. ही ऍक्च्युअली इट इज अ इनडेप्थ प्रोसेस. आपण इथे त्याला जर आता इथे उल्लेख त्याचा केला तर तुमचा बेसिक कॉन्सेप्ट जो दिला आहे बुकमध्ये इन शॉर्ट ब्रीफ केलेला आहे तर तो थोडा कन्फ्युजिंग होईल. त्याशिवाय फक्त जितकं आपण बोलतोय तितकं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, अदरवाइज दिस इज द प्रोसेस. ठीक, चलो आगे चलते फिर. आता एव्हिडन्सेस ऑफ एव्होल्युशन. आता एव्होल्युशन झालंय हे मान्य आहे, वेगवेगळ्या थिअरीज दिल्या सायंटिस्टनी की बाबा या प्रकारे काय झालं असेल, इव्होल्युशन झालं असेल, पण त्याला पुरावे सुद्धा लागतील, काहीतरी प्रूफ लागणार. तर ते प्रूफ म्हणजे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. ठीक आहे, मग त्याच्यापैकी पहिला जो एव्हिडन्स असेल दॅट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता हा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स तुम्हाला काय सांगतो? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे व्हॉट इज मॉर्फोलॉजी? इथे लिहू आपण मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी कशाला म्हणायचं? स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स, एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ फीचर्स is termed as morphology, the science which deals with the study of external organs, external features or external characters. आता एक्सटर्नल कॅरेक्टर डायग्राम मध्ये बघा. आता तुम्हाला इथे 3 अॅनिमल दिसत आहेत. समजा याला म्हणा तुम्ही कोल्हा, ठीक आहे, दिस इज अ फॉक्स. याला म्हणा तुम्ही मेंढी आणि याला म्हणा कुत्रा म्हणा, म्हणजे ते आहेच. ओके, आता यांच्यामध्ये तुम्हाला काय साम्यता दिसते? बाहेरून बघून तुम्ही असं त्याला बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? यस, की यांच्या सगळ्यांच्या बॉडीवरती हेअर दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण लिहू इथे यांच्या बॉडीवरती बॉडी हेअर कसे आहेत? एकदम थिक बॉडी हेअर, एकदम दाट केस दिसत आहेत बॉडीवरती. नंतर त्यांचे कान यांच्यामध्ये सिमिलरिटी दिसते. त्यांचे इयर्स बघा सारखेच दिसत आहेत बाहेरून बघून. त्यांचे हे नॉस्ट्रिल्स, नाक आणि त्यांची पोझिशन, म्हणजे त्यांची नोज आणि त्यांची पोझिशन ना म्हणता, ठीक आहे, म्हणू आपण पोझिशन. नंतर काय? त्यांचे डोळे बघा असे क्रॉस इथे ठेवलेले आहेत सगळ्यांचे. म्हणजे ह्या तिघांमध्ये साम्यता आली, म्हणजेच त्यांची पोझिशन ऑफ आय. ठीक आहे, मग हे काय झाले? सगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स झाले. जर हे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर या सगळ्या तिन्ही अॅनिमल मध्ये तुम्हाला सारखे दिसत आहेत, याचा अर्थ काय झाला? की ते एकाच प्रकारच्या अँसेस्टर पासून तयार झालेले असावे. म्हणजे या तिघांचा अँसेस्टर काय असेल? कॉमन असेल. म्हणजेच all 3 animals have common ancestor. Common ancestor, त्यांचा पूर्वज हा सारखाच असला पाहिजे. म्हणून तर त्यांच्यामध्ये कॅरेक्टर सारखे दिसत आहेत. कसे ओळखले तुम्ही? बाहेरून बघून. सगळ्यांना दाट केस दिसत आहेत, कान सारखेच दिसत आहेत, नॉस्ट्रिल सुद्धा सारखे आहेत, डोळ्यांची पोझिशन सुद्धा सारखी आहे. जर हे सगळ्या गोष्टी सारख्या दिसतात मग त्यांचा पूर्वज किंवा अँसेस्टर सुद्धा कसा असला पाहिजे? त्या अँसेस्टर पासून हे सगळे तयार झालेले असले पाहिजे. क्लिअर दिस? दुसरा एव्हिडन्स काय सांगतोय आपल्याला प्लांटच्या केसमध्ये? आता प्लांट मध्ये तुम्ही इथे बघा, हे लिव्स बघा, लिव्स. हे लिव्सचे शेप तुम्हाला ऑलमोस्ट सारखे दिसत आहेत. आपण इथे कन्सिडर करू इन केस ऑफ प्लांट्स यांचे लिव्स.
आता त्या लीव्ज मध्ये असणारं व्हेनेशन त्याला म्हणतो आपण लीफ व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय? सियर मी इथे एक लीफ काढतो, हे असं लीफ. व्हेनेशन कशाला म्हणतो आपण? लीफ वरती तुम्हाला व्हेन दिसतात अशा, काय म्हणतात त्याला, वेसल टाईप तुम्हाला दिसते याच्यामध्ये. ही सेंट्रल वेसल दिसते आणि याच्यापासून अशा बाजूला व्हेसल्स निघतात. ठीक आहे. या सगळ्या पानांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही अरेंजमेंट झाली, तर ह्या मधल्या पार्टला तुम्ही काय म्हणा? मधल्या पार्टला व्हेन म्हणा, आणि हे जे तुम्हाला स्मॉल दिसत आहेत याला म्हणायचं व्हेनलेट्स. व्हेन पासून तयार होणारे व्हेनलेट्स. मग यांची जी पर्टिक्युलर अरेंजमेंट याच्यावरती केलेली आहे, अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट्स इज कॉल्ड एज व्हेनेशन. यांची जशी अरेंजमेंट त्या लीव्ज वरती केलेली आहे ती व्हेनेशन सुद्धा सगळ्यांमध्ये सारखा दिसत आहे. त्यांचा कलर सुद्धा बघा तोही सारखा दिसतोय. याचा अर्थ हा झाला की हे तीनही प्लांट यांचा अँसेस्टर ज्यांच्यापासून हे तीन व्हरायटी तयार झाल्या, तीन प्लांट तयार झाल्या, या सुद्धा सेमच असल्या पाहिजे. म्हणजे त्या कॉमन प्लांट पासूनच ह्या वेगवेगळ्या प्लांट तयार झालेल्या असल्या पाहिजे. मग हा झाला एक प्रूफ. ही इव्होल्युशन झालेले प्लांट आहेत, डेव्हलप झालेले आहेत, पण त्यांचा ओरिजिन काय असणार? सेम असणार. मग ह्या एव्हिडन्सला तुम्ही म्हणायचं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. ठीक. पुढे जाऊ आपण. Anatomical evidence. What is anatomy? Anatomy, study of structure of internal organs is called as anatomy. म्हणजे काय? मॉर्फोलॉजी. समजा माझी मॉर्फोलॉजी बघायची. काय मॉर्फोलॉजी? एक नाक दिसतंय, दोन नॉस्ट्रिल, 2 इयर्स, 2 आईज, हेअर, हँड्स, पाम, इथे डिजिट्स, बेली, चेस्ट, शोल्डर्स, हे सगळे जे तुम्ही बाहेरून बघून शकता ते काय झाले? मॉर्फोलॉजी. अॅनाटॉमी कशाला म्हणणार? ठीक आहे, दिस इज अ हँड, पण आतून कसा बनलेला आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे आतलं, म्हणजे आतमध्ये आता टिबिया, फ्युब्युला हे बोन असतील,